नमस्कार मंडळी, मी आस्था सटा आणि मी आज कारला भाजणार आहे. त्यासाठी कारला असा स्वच्छ धुवून ना त्याच्यातले बिये काढून असे त्याचे उभे भेशी किंवा उभी कापा त्याची काढून घेतलं. नंतर त्याच्यात मीठ घातलं आणि 10-15 मिनटासाठी तसाच ठेवून दिलं आहे. 10-15 मिनटानंतर ना तुम्ही बघू शकता त्याच्यात भरपूर पाणी सुटलं. पाणी टाकून द्यायचं आणि पुन्हा घट्ट पिळून घ्यायचा हळूवार हातान, जेणेकरून त्याच्यातला सगळा पाणी नितळून जाय. अशा प्रकारे एक एक करून घट्ट पिळून घ्यायचा. नंतर चवीनुसार पुन्हा थोडासा मीठ घालायचा, हळद, मसालो आणि तांदळाचं पीठ 2-3 चमचे घातल्यानंतर ना व्यवस्थित ढवळून घ्यायचा. गॅसवर पॅनमध्ये तेल टाकून त्याच्यात एक एक अशा प्रकारे सोडायचे. गॅस मंद आचेवरतीच ठेवायचं. 10 मिनटं झाली ना की परतून घ्यायची. अशा प्रकारे परतल्यानंतर ना पुन्हा ती 5-10 मिनटं ठेवायची आणि पुन्हा दुसरी बाजू पलटून घ्यायची. तुम्ही बघू शकताच किती भारी कुरकुरीत झालेली आहे. जेंका कोणाक भाजी नाही ना आवडत त्याने अशा प्रकारे करून बघा. अशी ना तिखट आमटेबरोबर, आताशी तिखट आमटेबरोबर किंवा डाळिंबरोबर अशा प्रकारचा कारला भाजून एक नंबर लागता. तुम्ही अशा प्रकारे करून बघा. आवडताला तुमका? आवडल्यास नक्की लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.